नमस्कार मित्रांनो. आर्थिक तंगी, वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव आणि भरपूरशी मेहनत असंच काहीसं ग्रहमान आहे मकर राशीकरता मार्च 2026चं. परंतु या दरम्यान भाग्याची साथ ही तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहेत? आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या संदर्भात तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील? या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध हा तुमच्या विद्यात भ्रमण करत आहे. 23 तारखेपर्यंत तो वक्री असणार आहे. आणि राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायक ग्रह रवी हा तुमच्या द्वितीयातून तृतीयात भ्रमण करणार आहे 15 तारखेला. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी धावपळ दगदग ही जास्त होणार आहे. परंतु काळजी करू नका. तुमचं त्याचा जो परिणाम आहे हा तुमच्या स्वास्थ्यावर थोडाफार होईल, परंतु टोकाचं काहीही होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मेहनत किंवा जे प्रयत्न तुम्ही करणार आहात त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्सच तुम्हाला मिळणार आहे. त्या संदर्भात काळजी करू नका. एकंदरीतच तुलनाच करायची झाली तर गेल्या जवळजवळ 2-3 महिन्यामध्ये जे का स्ट्रेस, जे का तणाव तुम्ही सहन केलेले होते, त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. अर्थात हा संपूर्ण महिना याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही यू टर्न घ्याल किंवा पूर्णपणे अगदी सगळं व्यवस्थित होईल असं मात्र नाही. मात्र त्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण नक्की कराल. हळूहळू जो तणाव किंवा जो स्ट्रेस तुमच्यावरती आला होता त्याच्यामधून तुम्ही बाहेर पडणार आहात. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी, राहू, मंगळ, बुध हे सर्व ग्रह भ्रमण करत आहेत. आणि तुमच्या द्वितीय स्थानामध्ये या महिन्यातलं होणारं जे ग्रहण आहे चंद्रग्रहण खग्रास पद्धतीचं, ते सुद्धा त्याचा सुद्धा प्रभाव दिसणार आहे. आणि मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे. राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शुक्र हा सुद्धा तुमच्या तृतीयातून चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. अष्टमेश रवी द्वितीयातून तृतीयात आणि तुमचा जो लाभेश आहे मंगळ हा द्वितीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ तर अतिशय उत्तम मिळणार आहेत, काळजी करू नका. परंतु खर्च त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त होणार आहे. आता तुमच्या राशीचा खर्चाचं गणित कधीच चुकत नाही, परंतु या महिन्यामध्ये ते चुकणार आहे. म्हणजेच वायफळ खर्च होणं, अतिरिक्त खर्च होणं किंवा गुंतवणूक चुकणं, प्रलोभनाच्या मागेला चुकीची गुंतवणूक करणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. थोडंसं अलर्ट राहा. जर तुम्ही एखाद्या गुंतवणुकीबद्दल किंवा खर्चाबद्दल व्यवस्थितपणे, जागरूकपणे जर का ती गोष्ट केली तर अर्थातच फारसे मोठे त्रास होणार नाही. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा व्यवस्थितपणे किंवा या महिन्यात सहसा मोठे ट्रेड करू नका किंवा मोठी रिस्क घेऊ नका. आर्थिक बाबतीमध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा घरगुती जे स्वास्थ्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील, ज्याला आपण पारिवारिक सुख सुद्धा म्हणतो. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये 25 तारखेनंतर शुक्र सुद्धा येणार आहे. साधारणतः घरातलं जे वातावरण असेल ते बरंचसं चांगलं असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुद्धा उत्तम असतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यात हाती घेऊ शकता. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे रिलेशनशिप जे आहे ते नेमकं कशा प्रकारचं राहील. लव्ह लाईफ ज्याला आपण म्हणतो. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणार आहे. आणि पंचम स्थानावरती मंगळाची सुद्धा दृष्टी आहे, तिथेच हर्षल सुद्धा आहे. तर खास करून या संपूर्ण महिन्यामध्ये रिलेशनशिपचा जो मामला आहे तो थोडासा चिघळेल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर वादविवादाचे प्रसंग हे वरच्यावर येतील. त्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या रिलेशनशिपवरती सुद्धा होऊ शकतो. या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे खास करून या महिन्यामध्ये लक्ष द्या. कारण हे जास्त प्रमाणात मानसिक असेल. अति विचार केला गेल्यामुळे त्याचा त्रास हा तुमच्या स्वास्थ्यावरती होऊ शकतो. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये निश्चितच तुम्हाला जास्त प्रमाणात एफर्ट घ्यावे लागणार आहे. तुमचे कदाचित अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या आणि तयारीला लागा. या महिन्याचा सगळ्यात महत्त्वाची दुसरं जे क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होईल मकर राशीचं, ते आहे तुमचं वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाच्या काही ठिणग्या उडालेल्या असतील तर त्या आणखीन जास्त तीव्र होऊ शकतील. आणि गैरसमज हे त्यामागचं कारण ही सर्वात प्रमुखपणे जाणू शकेल. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण टोकाचे निर्णय घेऊ नका.
कुठलेही निर्णय घेताना नीट सजगपणे त्या संदर्भात विचार करा आणि त्यानंतर तुमचे विचार येऊ द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचे वैवाहिक जोडीदार कुठल्याही त्रासाने म्हणजेच मेडिकली जर का त्रासाने पीडित असते, तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. अचानकपणे त्यांच्या शरीर स्वास्थ्याच्या संदर्भातले जे त्रास आहेत, हे जास्त वाढू शकते. या संदर्भात काळजी घेणं नितांत गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, हा तुमच्या तृतीय स्थानामधून चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात या संपूर्ण महिन्यामध्ये बरीच तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. अर्थात तुमची जी रास आहे तशी मेहनतीच आहे आणि या अन्वये तुम्हाला थोडंफार जाणवेल सुद्धा एक तुम्हाला आर्थिक स्ट्रेस असेल आणि त्यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भाचं त्याचं सुद्धा ताण हा जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवू शकेल आणि त्याचा परिणाम एकंदरीतच तुमच्या शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यावरती होईल, जे की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. परंतु निश्चित हे मनामध्ये धरून चला, की याच्यामधून काहीतरी सकारात्मकच गोष्टी तुम्हाला मिळणार आहे किंवा त्याचा तुम्हाला परिणाम होणार आहेत आणि जे काय स्ट्रेस, जे काय टेन्शन तुम्ही उपभोगत आहात, अर्थातच ते कमी निश्चित होणार आहे. परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यातील जी चिकाटी आहे, हे तुम्हाला दाखवावी लागणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम हे नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, रवी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. अतिशय उत्तम प्रकारचे आर्थिक लाभ या दरम्यान तुम्हाला मिळू शकते. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकते. काही महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या जी योजना आहेत त्यासुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. मुळामध्ये चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिनांक 7 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तृतीय स्थानामध्ये. ही जी युती आहे, ही युती तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकते. खास करून ज्या मकर राशीच्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असतील, त्यांना या संदर्भातले काही चांगले अनुभव निश्चितच मिळतील. दिनांक 8 तारखेला शनी आणि शुक्राची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. ही युतीसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील, काही चांगल्या संकल्पना सुचू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकाल आणि ते पूर्ण सुद्धा होताना दिसतील. दिनांक 9 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या षष्ठ आणि द्वितीय स्थानातून. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात हा जो कालावधी आहे तो चांगला राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा महत्त्वपूर्ण कामं तुमची या दरम्यान मार्गी लागू शकतील. या महिन्यातला सर्वात अशुभ फलदायी ग्रह योग म्हणजे दिनांक 13 तारखेला होणारा राहू आणि मंगळ यांची युती. ही युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहेत आणि त्याचे परिणाम 2-3 प्रकारे तुम्हाला निश्चितच मिळतील. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक चणचण वाढेल, खर्च जास्त वाढतील, अनावश्यक खर्च होतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गुंतवणुकीसुद्धा चुकू शकते. या पूपर जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारीच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. तुमच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा थोडासा दुरावा निर्माण झाल्यासारखा वाटेल आणि याचं कारण मूलतः जर तुम्ही पाहिलं ते तुम्हाला नंतर समजून येईल की तुमच्या मनात आलेला मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज यामुळेच तुमच्या रिलेशनशिपवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती ही तुमच्या द्वितीयात होणार आहे. याचा सुद्धा परिणाम खर्चावरती होईल. अनावश्यक अतिरिक्त खर्च हे या दरम्यान जास्त होऊ शकते. दिनांक 25 तारखेला होणारा रवी आणि शनीची युती हा योग अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तृतीय स्थानामध्ये हा योग होणार आहे आणि हा योग सरळ तुमच्या आरोग्यावरती परिणाम करेल, तुमच्या मानसिकतेवरती परिणाम करेल. या दरम्यान आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. कारण हा संपूर्ण महिना थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा जाईल आणि त्याचा परिणाम अखेरच तुमच्या शरीर स्वास्थ्यावर होऊ शकेल. या बाबतीत काळजी घ्या. कुठल्याही प्रकारे जर का तुम्हाला संकेत मिळाले तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं अतिशय गरजेचं राहील. ते तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्यातलं जे चंद्रकरण आहे, खग्रास पद्धतीचं जे चंद्रकरण आहे ते पौर्णिमेला दिनांक 3 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती 19 तारखेला आहे. तर साधारणतः पौर्णिमा आणि अमावस्या कारण ग्रहण तुमचा होणार आहे, त्याचा प्रभाव द्वितीय स्थानामध्ये जाणवणार आहे. त्यामुळे आर्थिक संदर्भात काळजी घ्या, वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या आणि कुठले मोठे निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अशा प्रकारचे निर्णय मात्र घेऊ नका. जसं की मी मगाशी सांगितलं की या महिन्यामध्ये सुद्धा थोडंसं तुम्हाला झगडून पुढे जायचं आहे, परंतु काळजी करू नका. येणारा जो भविष्यकाळ हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. असं धरून चला की हा जो महिना आहे हा तुम्हाला काही ना काही प्रकारचे धडे हे निश्चितच देणार आहेत की जे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. तर मित्रांनो, हे होतं
मकर राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.